आता बातमी बागलाण तालुक्यातून। शिर्डी साक्री राज्यमार्गावरील करंजाड चौफुलीत अपघातांची मालिका। गतिरोधक नसल्याने भरधाव वाहनांचा धोका वाढला। नागरिकांचा प्रशासनाला इशारा। उपाय न झाल्यास रस्ता रोको आंदोलन। शिर्डी साक्री हा महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा महत्त्वाचा राज्यमार्ग असून या मार्गावरील करंजाड चौफुली येथे दररोज वाहनांची प्रचंड वर्दळ पाहायला मिळते। करंजाड, पिंगळवाडे, मुंगसे, जाखोड, नामपूरसह परिसरातील हजारो नागरिकांसाठी ही चौफुली मुख्य दळणवळणाचा मार्ग ठरत आहे। याच ठिकाणी खाजगी बाजार समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्यरत असल्याने शेतकरी, व्यापारी आणि मालवाहू वाहनांची दिवसरात्र वर्दळ असते। मात्र एवढ्या संवेदनशील आणि वर्दळीच्या ठिकाणी चौफुलीच्या दोन्ही बाजूंना अद्याप योग्य गतिरोधक नसल्यामुळे भरधाव वाहनांमुळे वारंवार अपघात होत असल्याचं चित्र बघायला मिळते। या अपघातांमध्ये अनेक नागरिक व दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून काही दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। या संदर्भात ग्रामस्थांनी रस्ते विकास महामंडळाकडे वारंवार तोंडी व लेखी निवेदने दिली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी लवकरात लवकर गतिरोधक बसविण्याची मागणी केली असून अन्यथा या राज्यमार्गावर रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। वेळीच उपाययोजना न झाल्यास भविष्यात होणाऱ्या अपघातांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। हे करंजाड गाव आहे, शिर्डी आणि साक्री महामार्गावर वसलेलं गाव आहे। ज्यापासून रस्ता रुंदीकरण झालाय त्या दिवसापासून आठवड्याला कमीत कमी 2 ते 4 ॲक्सिडेंट, छोटे मोठे ॲक्सिडेंट होत राहतात। मोठे ॲक्सिडेंट झालेले अनेक लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत। यामध्ये अनेकदा गरीब लोकांचे प्राण गेलेले आहेत। पण शासनाला आम्ही विनंती केलेली आहे, आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन पण दिलं। महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आहे, आम्ही त्यांना निवेदन पण दिलं। मी स्वतः जाऊन निवेदन दिलं, पण वारंवार आम्ही संपर्क साधूनही त्यांनी कधीच त्या तक्रारीची दखल घेतली नाही। फक्त एवढंच बोलतात की हो आम्हाला माहिती आहे ते गाव कसं आहे, चौफुलीचं गाव आहे, इकडे शाळा आहे, तिकडे रहदारीचं गाव आहे, चौफुलीचं ठिकाण आहे, आम्हाला द्यावेच लागतील असं सांगतात। पण आजपर्यंत ती कार्यवाही कधीच पूर्ण झाली नाही। त्यानंतर गेल्या महिन्याभरात आपले RTO ऑफिसचे कर्मचारी या ठिकाणी पाहणी करून गेले। पाहणी करून गेल्यानंतर आजपर्यंत त्यांचाही काही आम्हाला संपर्क आलेला नाही की स्पीड ब्रेकर येणार आहेत की नाही येणार आहेत। पण इथे स्पीड ब्रेकर अत्यंत गरजेचं आहे, कारण इथं शेजारीच महाविद्यालय आहे। असंख्य मुलं इथं शाळेत ये जा करतात। इकडे चौफुलीचं ठिकाणी, इकडे पिंगळवाडे, मुंगसे 4-5 गावांचा संपर्क, इकडे निताने, पारनेर, बिजोटे, आखतवाडी इतक्या लोकांचा या ठिकाणी संपर्क असतो। त्याचबरोबर या करंजाड गावामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती करंजाड येथे आहे आणि त्यामुळे रोज इथे वाहनांची इतकी वर्दळ असते, कांदा मार्केट असल्यामुळे, की असंख्य लोक या ठिकाणी वर्दळीचे असतात। आणि आमच्यापासून 20 किलोमीटर अंतरावर आमचं तहसील आहे। तहसीलला जाण्या येण्यासाठी रोजचा इथं प्रवास असतो। तरी या प्रवासादरम्यान अनेक लोकांच्या मोटरसायकलींच्या मोठे अपघात होतात। त्यानंतर मोटरसायकलींवर तर अनेक लोकांचे प्राण गेलेले, अक्षरशः छिन्न विच्छिन्न अशा अवस्थेत आम्ही त्यांचे देह उचललेले आहेत। ते वाईट वाटतं, पण शासनाने अजूनपर्यंत दखल घेतलेली आहे। आम्ही शासनापर्यंत तुमच्या मार्फत एवढीच विनंती करतो की लवकरात लवकर इथे स्पीड ब्रेकर देण्यात यावे आणि लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, एवढीच।